घाबरू नको, काय होत नाही. अरे इकडून या, तिकडून नाही येता येणार. दळवे अरे थांब 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 थांब, काय होत नाही, काय होत नाही, थांब. सर नाही, आम्ही इकडे, काय होत नाही तुला. हे सोडू नको. हळू सर, थांब दे फक्त तू. थांब, काय होत नाही, हे सोडू नको. काय होत नाही तुला, काय होऊ देत नाही. मला वडा, वडणी वडा, 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 सर 2 मिनिट. तुम्ही पाहताय 24 सप्टेंबर 2025 रोजीच्या बचाव मोहिमेतील थरार. औसा तालुक्यातील बुधडा परिसरात एक मुलगी खनिजाच्या खोल पाण्यात अडकली असल्याची माहिती डायल 112ला मिळाली. ही माहिती मिळताच औसा पोलीस पथकाने क्षणाचाही वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये होमगार्ड क्रमांक 1579 दळवे यांनी 300 फूट खोल पाण्यात उडी घेऊन त्या मुलीचा जीव वाचवला. सध्या महाराष्ट्रभरातून दळवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र जीवन न्यूजने या बचाव पथकातील पोलीस व होमगार्ड कर्मचाऱ्यांसोबत खास बातचीत केली व जाणून घेतला 24 सप्टेंबर रोजीच्या बचाव मोहिमेतील थरार. साधारणतः रात्री 11च्या सुमारास त्या ठिकाणी पोलीस मदत केंद्रामध्ये एक फोन खणखणतो आणि सर मला वाचवा अशा प्रकारची आर्तहाक त्या फोनच्या माध्यमातून पोलिसांपर्यंत पोचते आणि तातडीनं औसा पोलीस स्टेशनचे जे काही पथक आहे त्यामध्ये कॉन्स्टेबल, पोलीस आणि होमगार्डचा ते सगळं पथक त्या ठिकाणी जातं आणि रात्रीच्या घनघोर अंधारामध्ये साधारणतः 200-300 फूट खोल असणाऱ्या खणीमध्ये उतरून 21 वर्षीय मुलीचा जीव वाचवला जातो. आणि हे सगळ्यात मोठं जीव वाचवण्याचं मानवीय कार्य केलेले त्या पथकातील दळवे हे आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी थेट खणीमध्ये उडी टाकली. सर काय सांगाल, तो थरारक प्रसंग कसा होता आणि एकंदर काय सांगाल त्या घटनेबद्दल? थरारक प्रसंग म्हणजे असा होता की तिची जी वाणी होती, जी बोलत होती, रडणं हे ती न ऐकण्यासारखं होतं आणि ते आम्हाला अशी आस लागली की त्याच्यापर्यंत कधी पोचेल आम्ही आणि तिचा जीव कसा वाचवेल हे आम्हाला हे झालं होतं. अच्छा, ज्यावेळेस तुम्ही तिथं गेलात, गाडीमधून आपलं पथक गेलं, सोबत सगळे अधिकारी वगैरे होते, त्यावेळेस पहिला प्रसंग कसा होता आणि तुम्हाला काय भावना होत्या? कारण रात्रीचा अंधार आणि 300-400 फूट खोल जी खणी आहे तो सगळा भाग आहे, तर त्यावेळेस काय भावना होत्या? कसं वाटलं? तुम्ही एकदम थेट उडी टाकली, काय भावना होती? भावना म्हणजे अशी होती की तिला कधी जाईन आणि कधी तिचा जीव वाचवेल हे होते. मला ती 300 फूट आहे का 400 फूट आहे हे पण माहीत नव्हतं, रस्ता कसा आहे ते पण माहीत नव्हतं. फक्त तिची जी किंकाळणी होती, वाचवा मला वाचवा, त्या आवाजाच्या दिशेने मी धावत गेलो आणि उडी मारली. साधारणतः किती मिनिटांमध्ये वगैरे तुम्ही बाहेर काढला आणि मग काय त्यावेळेस सर आम्ही बेशुद्ध वगैरे झाली होती का, काय घडलं होतं नेमकं? सर आम्हाला जेव्हा इथं सरांना कॉल आला होता तेव्हा इथून आम्ही 5 मिनिट 20 सेकंदापर्यंत तिथं पोचलो होतो. पोलीस स्टेशन ते खडी केंद्र खणीपर्यंत तिथं पोचल्यानंतर तिच्या नावाने हाक मारली तेव्हा सर म्हणून तिने हे केलं, आवाज दिल्यानंतर त्या आवाजाच्या दिशेने आम्ही धावल्यानंतर थोड्याच अंतरावर गेल्यानंतर ती पाण्यात पडलेला आवाज आल्यानंतर तसंच धावत गेलो आणि डायरेक्ट उडी मारली खाली. उडी मारली, ते तिच्या केसाला धरून बाहेर खेचून काढलं. बाहेर म्हणजे ते ह्याच्यापासून आणलं सदरेपर्यंत आणल्यानंतर पुन्हा आपले डाके साहेब आणि इतर कर्मचारी ह्यांच्या साह्याने वडणीच्या साह्याने वडणी खाली टाकली. आम्ही रस्सी पण नव्हती ना काही नव्हतं. तिथे एक वडणी होती, त्या वडणीच्या साह्याने पुन्हा तिला वरी घेतली. तिला घेतल्यानंतर पुन्हा मी पण आलो त्या वडणीच्या साह्याने. तर अशा प्रकारे हा सगळा थरार त्या ठिकाणी झालेला आहे. या ठिकाणी सरसुद्धा त्या पथकामध्ये होते. सर काय सांगाल आता, काय नेमकं? काय नाही, आमच्या होमगार्डबद्दल जी जीवाचं पर्वा न करता आमच्या होमगार्ड बांधवनं जी आमच्या पथकातले 1579 दळवे आहेत, हे जे त्याच्या जीवाचं न पर्वा करता त्या मुलीचे जीव वाचविले, ह्याच्यामध्ये आम्हाला फक्त शासनाला दाखवून द्यायचं की आम्ही बी कुठं
पोलिसाच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आम्ही कर्तव्य करत आहे आणि शासनानं बी आमचं काय ती आम्हाला थोडं विचार करावा. घटनास्थळावर वायुवेगाने आपण असं म्हणायला हरकत नाही किंवा त्या अतिशय काळजीने घटनास्थळापर्यंत आपल्या पथकाला ज्यांनी घेऊन गेलो ते वाहन चालक मंदाडे सर आपल्यासोबत आहेत. सर, काय होता परवाचा प्रसंग? परवाचा प्रसंग आम्ही पोलीस स्टेशनला हजर असताना PSOला फोन आला लातूर ग्रामीणहून की 112चा कॉल आहे आणि एक मुलगी खणीमध्ये अडकली आहे आणि तिला मदत हवी आहे. तर त्या कारणास्तव PSOनी मला सांगितलं हा 112ला आलेला नंबर आहे. त्या नंबरवर मी फोन केला असता ती पोरगी केविलवाण्या ह्याच्यामध्ये रिक्वेस्ट केली. मग तिची भावना आम्हाला समजली. मग तात्काळ अधिकारी हजर होते PSI डाके साहेब. त्यांनी 2-3 होमगार्ड गाडीत बसवले आणि कॉल चालूच होता मुलीसोबत. आम्ही त्या मुलीला धीर देत घटनास्थळ गाठलं. तिला दिशा विचारून वगैरे घटनास्थळ गाठलं. त्या ठिकाणी गेल्यानंतर मी आता ओळखायचं कसं खणीचा एरिया ओळखायचा कसा, तिनं कुण्या ठिकाणी आहे, मोठा परिसर. हां, त्या ठिकाणी तिला म्हणलं सायरनचा आवाज येतो का, तर तिनं येतोय सर म्हणली. मग आता तुला एवढ्या ठिकाणी कसं हुडकायचं, तुला मी लाईट दाखवतो, तुझ्या ज्या दिशेला तुला लाईट दिसेल ते की दिसली म्हणून सांग, लाईट उजवीकडे वळते डावीकडे वळते असं सांग म्हणल्यावर तिनं हो म्हणली. आणि मी तसा प्रयत्न केला. पहिल्यांदा डावीकडं लाईट वळाली तर सर उलट दिशेने चाललात तुम्ही म्हणली. मग सव्वाशा दिशेने, हां ह्या दिशेने या असं म्हणल्यावर मी असं ते हे होमगार्ड आणि साहेब डाके साहेब पुढे पळाले आणि होमगार्ड त्यांच्या मागं पळाले. घटनास्थळी पुढला प्रकार काय घडला हे मला, कारण मी गाडीत होतो आणि गाडी हायवेवर होती. गाडी नंतर लावून मी ह्यांच्या मागे गेलो तर मध्ये उडी मारलेला दळवे होता आपला होमगार्ड. आणि गाईडलाईन्स डाके साहेब करत होते आमचे अधिकारी. त्यांनी जसजसं हे केले त्यांनी ओढणी घेतली, कुणाची तिची होती का दुसऱ्या कुणाची घेतली. प्रवासी भरपूर होते लेडीज तुळजापूरला जाणारे. त्यांनी बी मदत केली आणि तिला ओढणीच्या साह्यानं थोडं कडेला घेतलं. दळवी खाली सपोर्टला होताच त्या मुलीला, जवळपास 10-12 फुटाचं अंतर आहे. तर त्या अंतरावर त्या मुलीला बरीच मदत केली त्यांनी दळवीने. आणि नंतर त्या ओढणीच्या साह्याने डाके साहेबांनी ओढा आणि मी येऊन पुन्हा नंतर त्यांना मदत केली. मुलींना बाहेर काढून परत गाडीमध्ये लेडीजच्या साह्याने, प्रवासी लेडीज होत्या, आता त्यांचा काही परिचय नाही आम्ही, परंतु त्या मुलींना पहिल्या सुरू दवाखाना वगैरे करावा ह्या उद्देशाने पोलीस स्टेशनला दवाखान्याच्या दिशेने आलो आम्ही. म्हणजे त्यांना प्रथम उपचार मिळवण्यासाठी मदत घेतली. आपण पण त्या पथकामध्ये होता. मला सांगा की ती मुलगी ज्यावेळेस खणीमध्ये पडलेली होती तिथं कुठे झाडाच्या वगैरे फांदीला अडकली होती का? ती कशी वाचली, म्हणजे पूर्ण बुडाली कशी नाही, काय होती पूर्ण? म्हणजे ते लटकत होती. अच्छा, कशाला लटकत होती? लिंबाचं झाड होतं तिथं. हां, त्याला एक हात लिंबाला आणि एक हात फोनला होता तिचा. आणि आम्ही जाते वेळ जायला तिथं आणि तिचा हात निसटायला गाठत बसलो. सांगितलंय आम्हाला, आम्ही पाहिलं नाही. ते होता काळा कुट्ट अंधार होता, काही दिसत नव्हतं. ह्या होमगार्ड आणि अधिकाऱ्यांची कमाल आहे की दिशा हुडकणे आणि तिला एक्झॅक्ट पॉईंट जाणे. ॲक्च्युली पूर्ण बुडालेली होती. दळवीचीच कमाल आहे ती खरी, त्यानं बुडून जाऊन तिच्या, आणि तिचं नशीब पण आहे. आम्ही सगळे एवढं धावत पळत, एक सगळी कारवाई ही फक्त 15 ते 17 मिनिटाच्या मधली आहे कॉल आल्यापासून. हां, सगळ्यांनी एकदम धावपळीनं तिचा जीव वाचवायचा प्रयत्न केला आणि तिचा जीव वाचला आणि त्यात तेवढाच आनंद आहे. तर तुम्ही पाहू शकता त्या मुलीचा जीव वाचवल्याचा जो काय आनंद आहे तो स्पष्टपणे या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये दिसत आहे. महाराष्ट्रभरातून होमगार्ड दळवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना आपण पाहत आहोत. बरेचदा पोलिसांचा फक्त त्या ठिकाणी कठोरपणा, होमगार्डचा कठोरपणा, शिस्त लावण्यासाठीचा, नागरिकांसाठीचा, गुन्हे होऊ नयेत म्हणून ते बरेचदा कडक भूमिका घेतात. नागरिकांना ही भूमिका दिसते, मात्र त्या पाठीमागची माणुसकीसुद्धा दिसली पाहिजे. जीव वाचवण्याचं अत्यंत महत्त्वाचं कार्य या ठिकाणी पोलिसांनी आणि होमगार्डच्या मदतीनं काल झालेलं आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी एक जीव वाचवून या ठिकाणी सर्वांच्या चेहऱ्यावरचा एक मोठा
आनंदोत्सव आपण पाहत आहोत आणि अशा प्रकारची पोलिसातली आणि होमगार्डमधली माणुसकी या ठिकाणी प्रकट झाल्याचं, जिवंत झाल्याचं चित्र मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी औसा.